नमस्कार मंडळी, स्वागत आहे केरळमधील सर्वात सुंदर हिल स्टेशन मुन्नार येथे। जे ठिकाण आज आपण एक्सप्लोर करणार आहोत ते सुमारे पश्चिम घाटांमध्ये 5200 फूट उंचीवर वसलेले आहे। मुन्नार म्हणजे हिरव्यागार चहांच्या बागा, धुक्यांनी भरलेल्या दरी आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्य नटलेले ठिकाण। या व्लॉगमध्ये मी तुम्हाला येथे भेट घ्याव्याशा अशा ठिकाणांबद्दल, अनुभवाव्या अशा खास गोष्टींबद्दल आणि काही छुप्या रत्नांबद्दल सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूयात। मुन्नारचा प्रवास स्वतःमध्येच एक अनुभव आहे। वळणदार रस्ते, शुद्ध डोंगरी हवा आणि अप्रतिम व्ह्यूज हा प्रवास अविस्मरणीय बनवतात। तुम्ही कोचीहून येत असाल तर हा प्रवास साधारण 4 तासांचा आहे, पण प्रत्येक वळणावर तुम्हाला खूप सुंदरसे असे दृश्य दिसतील। आपण सध्या मुन्नारच्या एका अतिशय सुंदर आणि सुगंधित ठिकाणी पोहोचलोत आणि हे ठिकाण म्हणजे आहे रोज गार्डन। इंडियन लोकांसाठी इथे पर पर्सन 50 रुपये तिकीट आहे। मुन्नारच्या निसर्गसंपन्न वातावरणात वसलेले हे गार्डन म्हणजेच फुलप्रेमींसाठी स्वर्गच। मुन्नारचे हे रोज गार्डन हे फक्त गुलाबांसाठीच प्रसिद्ध नाही, तर येथे अनेक प्रकारची रंगीबेरंगी फुले, औषधी वनस्पती आणि दुर्मिळ झाडे पाहायला मिळतात। हे गार्डन सुमारे 2 एकर जागेवर विस्तारलेले आहे आणि येथे 100हून अधिक प्रकारचे फुलेही पाहायला मिळतात। येथे आल्यावर तुम्ही निसर्गाच्या सौंदर्यात हरवून जाल। गुलाबांचे अनेक प्रकार, लाल गुलाब, पांढरा आणि अगदी दुर्मिळ निळ्या छटांचे गुलाब सुद्धा येथे पाहायला मिळतात। फक्त गुलाबच नाही तर अनेक ऑर्किड्स, लिली, डेझी आणि अनेक सुंदर फुले येथे खुलून फुललेली दिसतात। हे गार्डन फुलांसाठीच प्रसिद्ध नाही, तर येथे औषधी वनस्पती आणि सुगंधित झाडांची खास शेतीही केली जाते। तुम्हाला येथे तुळस, लॅव्हेंडर, मिंट आणि अजून बरीच सुगंधित वनस्पती पाहायला मिळतील। या झाडांचा उपयोग औषधांमध्ये आणि अरोमा थेरपीसाठीही केला जातो। आणि जर तुम्ही फोटोशूट आणि इंस्टाग्रामसाठी खास ठिकाण शोधत असाल तर हे रोज गार्डन तुम्हाला जबरदस्त बॅकड्रॉप देईल। प्रत्येक कोपरा फोटोशूटसाठी परफेक्ट आहे। सुंदर रंगीबेरंगी फुलं आणि निसर्गाची हिरवाई। जर तुम्हाला ही सुंदर फुलं आणि औषधी वनस्पती घरी घेऊन जायच्या असतील तर येथे एक छोटीशी प्लांट नर्सरी आहे। तुम्ही तेथे लहान रोप आणि बियाणं खरेदी करू शकता आणि तुमच्या बागेत मुन्नारची आठवणही ठेवू शकता। खरं तर या ठिकाणी एक्सप्लोर करायला गेले तेवढे कमीच आहे, पण या गोष्टीचेही भान ठेवायला पाहिजे की आपल्याला पुढचे ठिकाणही एक्सप्लोर करायचे। त्यामुळे इथे होईल तेवढा टाईम कमी स्पेंड करून पटपट फोटोशूट्स, व्हिडिओ करून नेक्स्ट ठिकाण एक्सप्लोर करण्यासाठी लवकरात लवकर निघावे। सो ती पार्किंगमधली गाडी घेण्यासाठी आता आम्ही वॉकिंग डिस्टन्सवर जात आहोत। आफ्टर दॅट नेक्स्ट डेस्टिनेशन। वुडनचं साबण ठेवण्यासाठीचं कवर आहे, सोप कवर। काहीतरी वेगळं वाटलं त्यामुळे शूट घेतला। पार्किंग स्टेशन, गाडी पिकअप करणार अँड हेडिंग टुवर्ड्स नेक्स्ट लोकेशन। आणि रोज गार्डनला व्हिजिट करताना पार्किंग रोज गार्डनच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला करू नका। 4 व्हीलर वगैरे असतील तर हे जे ठिकाण दिसतंय व्हिडिओमध्ये या ठिकाणी पार्किंग करा, कारण अपोजिट साईडला जर तुम्ही केले तर तुम्हाला केरला पोलीस फाईन मारेल। थोडंच पुढे पार्किंग मिळेल। रोज गार्डन नंतर मधुपेट्टी धरणाकडे आम्ही जात होतो आणि रस्त्यामध्येच आम्हाला हे चहांच्या बागा लागल्या। सो इथे छान तुम्हाला कॅमेरामन फोटोशूटही करून देतो। हे दृश्य बघून फोटोशूट करायला नक्कीच मन करेल, पण जास्त वेळ इथे न घालवता पुढच्या लोकेशनसाठी लवकरात लवकर निघा, कारण पुढचेही डेस्टिनेशन कव्हर करायचे। तुम्हाला जर काही शॉपिंग वगैरे करायची असेल तर मधुपेट्टी धरणाच्या जवळ तुम्हाला शॉपिंगचाही बराच अनुभव घेता येईल। सुंदरसे बॅग्स, कॅप्स, सँडल्स बरंच काही इथं मिळतं।
थोडी शांत विश्रांती हवी असेल तर मधुपेट्टी धरण हा सर्वोत्तम पर्याय आहे. येथे तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता आणि भोवतालच्या डोंगर रांगा, हिरव्यागार जंगलांचे सौंदर्य अनुभवू शकता. कधी कधी येथे जंगली हत्तीही दिसतात. या ठिकाणी तुम्हाला सेल्फ बोटिंगचा अनुभवही घेता येतो, पण आम्हाला बरंच काही कव्हरअप करायचं होतं, त्यामुळे आम्ही बोटिंग स्किप केले आणि नेक्स्ट डेस्टिनेशनकडे वाटचाल केली. एका डेस्टिनेशनवरून नेक्स्ट डेस्टिनेशनकडे जाताना आपल्याला मध्येच हे वाटेवरती झाडे उंच उंच लागतील. निलगिरीचे झाडे किंवा जे काही जंगलामध्ये उंच झाडे असतात ते पाहायला इथे जास्त प्रमाणात मिळतात. आणि ह्या ठिकाणी इको पॉईंटकडे आपण निघत आहोत. इको पॉईंटकडे जात असताना खूप जास्त वळणदार रस्ते आहेत, त्यामुळे प्रत्येक टर्न 5 सेकंदानंतर एक टर्न येतोच तुम्हाला, त्यामुळे गाडी सावकाश चालवा. इथे या ठिकाणी हत्ती रस्ता क्रॉस करतील अशी शक्यता असते, त्यामुळे गाडीचा हॉर्न एकदम कमी आणि गाडीची स्पीडही कमी या वेगाने आपल्याला गाडी इथून पुढे न्यायची असते. इको पॉईंटला पोहोचल्यानंतरही शॉपिंगसाठी भरपूर असं तिथे मिळेल तुम्हाला, जसं की लाकडी वस्तू. प्रत्येक वस्तू लाकडापासून बनवलेली इथे तुम्हाला पाहायला मिळेल. कप झालं, वाटा झाला, चम्मचही, इवन स्पून्ससुद्धा. छान गिफ्टिंगसाठी पण लाकडाच्या वस्तू आहेत. तर तुम्हाला जर रिटर्न गिफ्ट न्यायचे असतील तुमच्या फ्रेंड्ससाठी तर तुम्ही इथून शॉपिंगही करू शकता. सोबत फ्रूट्सही खात चला, कारण जेवण नाही आवडलं तर तुम्ही फळही खाऊ शकता, कारण की पायनॅपल असो किंवा कैऱ्या असो मस्त मिळतात इकडे. या व्लॉगमधील शेवटच्या लोकेशनवर फायनली आपण पोहोचलो. लोकेशन तर तुम्हाला माहीतच आहे, इको पॉईंट. इको पॉईंट हे मुन्नारमधील एक मजेशीर ठिकाण आहे. येथे तुम्ही मोठ्याने आवाज दिलात तर तो तुमच्याच कानावर परत येतो. हा एक वेगळाच अनुभव आहे आणि या ठिकाणाच्या सौंदर्याला जोड देणारे शांत तलावही येथे आहे. या ठिकाणी आम्ही खूप जास्त मज्जा केलेली आहे आणि तुम्हालाही ती अनुभवायची असेल तर हेडफोन्सचा नक्की वापर करा, कारण आवाजाचे रिफ्लेक्शन तुम्हाला परत चांगल्या पद्धतीने ऐकू येईल. खरंच येत आहे आवाज. अंकिता भारी आहे यार. नाईस. तिकडे कोणी आहे वाटली मला. तिकडे कोणी नाही. अंकिता तिता याला केला कोमल तिकडे कोणीतरी आहे. अंकिता नाव काय नाही गेले. अंकिता ता यायला सुंदर गाणं म्हणा, तिकडून पुरं गाणं निघलं तर निघलं. फोटो काढा. जानवी अरे बापरे, फक्त अंकिताचं नाव ऐकू येत नाही. सगळेच ओरडालेत ना. असं कसं शक्य आहे. थांबा थांबा एक मिनिट. अंकिता फायनली आलेला आहे हिचा आवाज. आता वाटलं जोरात व्हॉल्यूम वाढवलं. What is this behavior? This is not acceptable. काही नाही. Oh my God. इथून नाही येऊ लागला, तिकडे जायची काय गरज होती. माझं नाव घ्या चला. कोमल
ओ वा, उद्या आहे रे कोणतरी. शुभम सेम इंटेन्सिटी. सेम आवाज आला, तेवढाच आवाज वाढू ना. काय भारी आहे रे. इको स्पेस, इको पॉइंट. काही स्पेशल नाव घ्यायचं का कोणाचं असं सांगा आणखीन. तुम्हीच घ्या. हा शुभांकिता. हा शुभांकिता किता आलं किता. छोटे नाव असेल तर सगळे येतात का? हा बहुतेक. अंकिता इकडे बघ. कृष्ण. ओके चला. 1 2 एव्हरीवन सगळेजण ट्राय करतायत की त्यांचं पण रिटर्न आवाज येतो की नाही. कुणाला त्यांनी बोललेलं जसं रिटर्न आवाज त्यांना ऐकू येत नाही, पण मला सगळ्यांचे रिटर्न आवाज ऐकू येत आहेत कारण मी जवळ थांबलेली आहे. ते ट्रायलवाले दूर थांबलेले आहेत, बट इट्स वर्थ ऑफ विजिटिंग हिअर. बिस्मित. ये आवाज नहीं आया तो फिर उसका आएगा. फेवरेट ॲक्ट्रेसचे नावं घेणार आहेत आता आपल्यासमोर. ट्राय गो अँड ट्राय. नको असू दे. ट्राय नको, मी वाटत नाही तसं. मला गुरुजी मनातल्या भावना बाहेर निघत नाही कारण व्हिडिओ चालू आहे. खरं तर मुन्नार म्हणजे केवळ निसर्ग नव्हे तर खाद्यप्रेमींसाठी स्वर्गच आहे. येथे पारंपरिक केरळी थाळी, ताजे होममेड चॉकलेट्स आणि उत्कृष्ट दर्जाचा चहा व मसाले खरेदी करायलाही हवेतच. ये कौन सा नाम. पैशन फ्रूट. हाँ? पैशन फ्रूट. पेसन. पैशन फ्रूट. पेसन. ओके. इको पॉईंट नंतर आपण मधुपट्टी डॅम या ठिकाणी आलोत. ॲक्च्युली मागे जे आपण मधुपट्टी डॅम बघितलं त्याचंच पाणी इथे पण तुम्हाला पाहायला मिळेल. हे अगदी जवळ आहे इको पॉईंटच्या. सो आपण इथे पण आलो होतो लास्ट एक्सप्लोअर करण्यासाठी त्या दिवशीच. या ठिकाणी पण तुम्ही शांत अनुभव घेऊ शकता. सुंदर झाडे आणि छान फोटोशूटही करू शकतात. बघू शकता तुम्ही, नजारा खूप सुंदर आहे. आम्हाला पोहोचायला थोडा जास्त वेळ झाला होता त्यामुळे आम्ही जास्त फोटोज नाही काढले, पण तुम्ही जर थोडं लवकर पोहोचलात तर इव्हिनिंगच्या टाईमला छान फोटोशूटही इथे तुम्ही करू शकता. या ठिकाणचे पाणी एकदम स्थिर असल्यामुळे तुम्हाला निसर्गाचे प्रतिबिंब पाण्यातही पाहायला मिळेल. दिवसभराचा थकवा तुम्ही या ठिकाणी शांतपणे घालवू शकता आणि फायनली वेळ स्पेंड केल्यानंतर तुमच्या लॉजिंगकडे जाण्यासाठी तुम्ही निघू शकता. मुन्नार हे निसर्गप्रेमी, साहस शौकीन आणि शांततेचा शोध घेण्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे. येथे तुमच्या मनात कायम राहतील अशा आठवणी तयार होतात. धुक्याने भरलेली सकाळ, ताज्या चहांचा सुगंध आणि निसर्गाच्या खुशीतील शांतता. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या सफरीत भेटूयात. बाय.